बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील अंबिकापूर इथं निवडणूक रॅलीला संबोधित केलं. ते म्हणाले, आई वडिलांकडून मिळालेल्या वारसा हक्कावरही कर लावणार असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. तुम्ही तुमच्या मेहनतीनं जमवलेली संपत्ती तुमच्या मुलांपर्यंत जाणार नाही, तेही तुमच्याकडून काँग्रेसचे पंजे हिसकावून घेतील. त्यांचा हा मंत्र तुमची संपत्ती हिसकावून तुम्हाला लुटणार असल्याचं मोदी म्हणाले. काँग्रेसचा मंत्र आहे, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. जोपर्यंत तुम्ही जिवंत असाल तोपर्यंत काँग्रेस तुम्हाला जास्त कर लावून मारेल. ज्यांनी संपूर्ण काँग्रेस पक्षाला वडिलोपार्जित संपत्ती मानून आपल्या मुलांना दिली, त्यांना असं वाटत नाही की सर्वसामान्य भारतीयांनी आपल्या मुलांना द्यावी. पुढे ते म्हणाले की जेव्हा मी विकसित भारत म्हणतो तेव्हा काँग्रेसचे आणि जगातील काही शक्तींचे डोके तापते. भारत शक्तिशाली झाला तर काही शक्तींचा खेळ बिघडेल. भारत स्वावलंबी झाला तर काही शक्तींची दुकानं बंद होतील. त्यामुळे त्यांना भारतात काँग्रेस आणि इंडिया आघाडीचं कमकुवत सरकार हवं आहे. सत्तेच्या लालसेपोटी देश उद्ध्वस्त करण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे. 2014 मध्ये भाजपनं मला उमेदवारी दिली होती, तेव्हा तुम्हीच अंबिकापूरमध्ये लाल किल्ला बांधला होता असं मोदी म्हणाले. त्यावेळी काँग्रेसच्या संपूर्ण गटानं माझ्यावर हल्ला केला होता. तुमच्या आशीर्वादानं त्याच मोदींनी लाल किल्ल्यावर पोहोचून देशाला संदेश दिला. आज सुरगुजा पुन्हा आशीर्वाद देत आहे. जेव्हा मी विकसित भारत म्हणतो तेव्हा काँग्रेस आणि जगातील काही शक्ती चिंताग्रस्त होतात. भारत शक्तिशाली झाला तर काही शक्तींचा खेळ बिघडेल. भारत स्वावलंबी झाला तर काही शक्तींची दुकानं बंद होतील. त्यामुळे त्यांना भारतात काँग्रेस आणि इंडिया आघाडीचं कमकुवत सरकार हवंय. सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेस देश उद्ध्वस्त करण्यात मग्न असल्याचं ते म्हणाले. देशात दहशतवाद कशामुळे पसरला, कोणत्या कारणामुळे देशात नक्षलवाद वाढला, काँग्रेसचा चुकीचा कारभार आणि निष्काळजीपणामुळेच देश उद्ध्वस्त होतोय. आज भाजप नक्षलवाद आणि दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करतंय असं मोदी यांनी म्हटलं. महायुती सोबत गेलेल्या अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणी तपास यंत्रणांनी जानेवारीमध्ये सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टचा तपशील आता जाहीर करण्यात आलाय. यामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार कर्जवाटप, साखर कारखाने विक्री यामुळे बँकेला कोणतंही नुकसान झाल्याचे पुरावे उपलब्ध नसल्याचं या क्लोजर रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार तसंच अजित पवार यांना हा मोठा दिलासा मानला जातोय. सहकारी संस्थांना देण्यात आलेला हजारो कोटी रुपयांच्या कर्जाचा मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणी तपासणी देखील सुरू केली होती. त्यामुळे नाबार्डच्या वतीनं 2007-2011 दरम्यानच्या कार्यकाळातील बँकेच्या व्यवहाराची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी 2014 मध्ये सहकार आयुक्तांनी सादर केलेल्या चौकशी अहवालात बँकेचं कोणतंही नुकसान झालं नसल्याचं म्हटलंय. तसा क्लोज रिपोर्ट देखील तपास संस्थांनी न्यायालयात सादर केलाय. वास्तविक जानेवारी 2024 मध्ये दाखल झालेला क्लोजर रिपोर्ट अद्याप मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टानं स्वीकारलेला नाही. या क्लोजर रिपोर्ट विरोधात अण्णा हजारे आणि शालिनीताई पाटील यांनी प्रोटेस्ट पिटिशन सादर केली आहे. शिखर बँकेच्या माध्यमातून वाटण्यात आलेल्या कर्जात हा घोटाळा झाला असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली होती. त्यानुसार तपास संस्थांनी आरोपपत्र दाखल केलं होतं. या आरोपपत्रामध्ये अजित पवार यांच्यासह शिखर बँकेच्या 70 संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानुसार तपास यंत्रणा तपास करत होत्या. साखर कारखान्यांना कर्ज वाटप करताना बँकिंग आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं असल्याचा आरोप या आरोपपत्रात करण्यात आला होता. यामध्ये कमी व्याजदरात कर्ज वाटप करणे आणि मालमत्ता कमी दरात विक्री करणे असा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला होता. भाजपनं शिवसेनेच्या सातबाऱ्यावर खाडाखोड करत गद्दारांचं नाव लिहिलं. पुन्हा निवडून आले तर आमच्या सातबाऱ्यावर दुसऱ्यांचं नाव टाकून आम्हाला नकली शेतकरी म्हणतील अशी भीती शेतकऱ्यांनी मला बोलून दाखवली, असा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलाय. ते पुढे म्हणाले की राज्यात मवियाचे 48 खासदार निवडून येतील असं मला वाटतंय. लोकांमध्ये अशी भावना निर्माण झाली आहे की हे सरकार जर पुन्हा सत्तेत आलं तर संविधान बदलण्यात येईल. गद्दारी झाली नसती तर राज्यात आजही विकास झाला असता असंही त्यांनी म्हटलंय. मविया म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढवत आहोत. काँग्रेसचा पंजा, राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी आणि शिवसेनेची मशाल ही तिन्ही चिन्ह आपली आहेत. त्यांना मतदान करा. सांगलीतून विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांचा मवियाशी संबंध नाही. काँग्रेस त्यांच्यावर कारवाई करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. देशात सुरत लोकसभा मतदारसंघावरून राजकारण पेटलंय. सुरत लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांचा अर्ज वैध ठरला तर भाजप उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आल्याचं वृत्त आहे. यावरून विरोधकांकडून टीका सुरू आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे. सुरतेत एक जादू झाली आणि त्यांचा उमेदवार बिनविरोध निवडून आला अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी टीका केली. लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडे मुद्दे नाहीत. राज्यात सरकार केल्यानं विरोधक सैरभर झाले असून बाप नंबरी आणि बेटा 10 नंबरी असा प्रकार सुरू असल्याची टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे पितापुत्रांचं नाव न घेता केली आहे. विरोधकांनी भाषणात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुख्यमंत्र्यांना नीच म्हटलं, मात्र हा प्रकार मतदार खपवून घेणार नाही. माझ्यावर कितीही आरोप केले तरी त्यांचं कामातून उत्तर देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधक दरवेळी सरकार पडणार असं म्हणत होतं, पण त्यांना चांगला ज्योतिषीच मिळाला नाही. सरकार पडलं नाही, उलट मजबूत झाल्याचं त्यांनी सांगितलं. वसमत इथं महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे यांची सभा झाली. यावेळी आमदार राजेश नवघरे, आमदार संतोष बांगर, पाशा पटेल, माजी खासदार शिवाजी माने, राजू चापके पाटील, बीडी बांगर, ॲडव्होकेट शिवाजी जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आतापर्यंत 15,000 कोटी रुपये दिलेत. तसंच 122 सिंचन प्रकल्प मंजूर केलेत. आता अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून त्याचेही पंचनामे करण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या असून राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ पूर्ण झाली असून कायद्याच्या चौकटीत बसवून मराठा आरक्षण टिकवून दाखवणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. सत्ताधाऱ्यांना खालच्या पातळीवर जाऊन निवडणूक जिंकण्याची सवय आहे, त्यामुळे उद्या किंवा परवा हिंदू मुस्लिमांची दंगल घडू शकते, असा इशारा प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधताना जनतेला दिला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नवनीत राणा यांच्यासाठी सभा घेणार असल्यामुळे बच्चू कडू यांना मिळालेली परवानगी रद्द करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. यानंतर त्यांच्यामध्ये आणि पोलिसांमध्ये मंगळवारी सायंकाळी बाचाबाची झाली. आज प्रहारच्या वतीनं अमरावतीत रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. ते म्हणाले की आज आमच्या रॅलीला 50 ते 75 हजार लोक येतील. काल पेंडॉल पेटवत आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न होता, अशी माहिती आमच्यापर्यंत झाली. निवडणुकीमध्ये ते आमच्यावर काहीही आरोप लावू शकतात, अशी टीका रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर त्यांनी केली आहे. कायद्याच्या राज्यात असं झालं तर लोकांना काय संदेश जाईल, यांची दडपशाही सुरू आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनीही या घटनेचा निषेध केलाय. भाजपची ही संस्कृती नाही, पण युवा स्वाभिमान पक्ष भाजपला वेगळ्या दिशेने घेऊन जातोय. या गोष्टीचा जे न्यायप्रिय लोक आहेत ते नक्की विचार करतील. 26 तारखेला जनता आम्हाला न्याय देईल. आम्ही यांच्या रंगबाजी विरोधात लढू. आता तर खरी लढाई सुरू झाली आहे. ही लढाई निवडणुकीपुरती नाही, असा त्यांनी इशारा दिलाय. पुढे ते म्हणाले की मला अजूनही भीती आहे की 26 तारखेला किंवा उद्या परवा हिंदू आणि मुस्लिम दंगल घडू शकते. अशा खालच्या पातळीवर येऊन निवडणूक जिंकण्याची त्यांची सवय आहे. त्यामुळे आम्ही दोन्ही पावलं मागे घेतली. अन्यथा रात्रीच या ठिकाणी आमचे 20 ते 25 हजार कार्यकर्ते आले असते. मात्र कोणताही डाग लागू नये म्हणून आम्ही 2 पावलं शांततेनं मागे घेतली. कायदा गृहमंत्र्यांनी तोडला आहे. त्यांनी या ठिकाणी सभा घ्यायला नव्हती पाहिजे. आम्हाला परवानगी दिल्यानंतर त्यांना परवानगी नाकारली होती. त्यानंतर पुन्हा आम्हाला परवानगी नाकारली आणि त्यांना दिली. ही घटना निषेधार्थ आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील लोकांनी 3 वेळा मॅट्रिकच्या परीक्षेत नापास झालेल्या विनायक राऊत यांना निवडून दिलं आणि डॉक्टरेट मिळवलेल्या निलेश राणे यांना पाडलं. निलेश अमेरिकेत शिक्षण घेऊन आला. त्याने इकडे येऊन एम.कॉम केलं. त्यानंतर निलेशने PhD केली. पण लोकसभा निवडणुकीत 3 वेळा मॅट्रिकची परीक्षा नापास झालेल्या विनायक राऊत यांनी त्यांचा पराभव केला. हे पाहून मला हसायला येतं, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि भाजपचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांनी केलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मातोश्रीवर जाऊन 5 वर्ष झाले, तरी त्याबाबत लोकांची दिशाभूल करण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत. अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांचा प्रस्ताव मान्य केला नव्हता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या जनतेसाठी काही करू शकले नाहीत, असा टोला राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. महाराष्ट्राला मागे नेणारे मुख्यमंत्री ते होते. उद्धव ठाकरे हे तेच सांगून आणि अभद्र अपशब्द वापरत आहेत. मात्र सत्ता गेल्यामुळे ते चिंतेने वैफल्यग्रस्त झाले आहेत. ते पुढे म्हणाले की मी खासदार झालो तर कोकणचा विकास करेन, कोकणात उद्योग आणेन, पण जमिनीला नाही म्हणू नका. मला सिंधुदुर्गमध्ये खूप त्रास झाला. कोणताही उद्योग आणला की सिंधुदुर्गातील लोक म्हणतात आमचा विकास नको. विनायक राऊत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गात काहीच विकास केला नाही. आधी त्यांनी चिपी विमानतळाला विरोध केला आणि नंतर उद्घाटनाला पुढे आले. राणे म्हणाले की बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष निर्माण केला, मात्र उद्धव ठाकरे यांनी पक्ष काही वर्षातच संपवला. ते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत कोणत्या भाषेत बोलत आहेत, पण आता मी खासदारकी लढवत आहे. ते इकडे कोकणात येतील या आणि असे शब्द सिंधुदुर्गमध्ये बोलून दाखवा, मग परत जायचा रस्ता कुठून आहे ते आम्ही दाखवतो. हे चालणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. काँग्रेस पक्षाला जिंकायचेच नाही, कारण त्यांच्या मागे ED CBI आहे. मी त्यांच्यासोबत बोलणी करत होतो तेव्हा मी म्हणालो तुम्ही खरगेंच्या बाजूने सर्वांना एकत्र करत आहात, पण राहुल गांधींच्या बाजूने पार्टी उद्ध्वस्त करत आहात, असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती करण्याच्या दृष्टीनं बोलणी झाली होती, मात्र ही बोलणी यशस्वी ठरली नाहीत. काँग्रेस हायकमांडशी मी काय बोलावं, त्यांनाच आम्ही नको होतो. आज काँग्रेस पक्षाला इतर पक्षांची साथ मिळत नाही.
ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांनी काँग्रेसची साथ का सोडली याचा विचार त्यांनी केला पाहिजे, असे आंबेडकर म्हणाले. कोण पृथ्वीराज चव्हाण, त्यांना काँग्रेस पक्षात कोण विचारत नाही. मी माझ्या स्टेटसच्या माणसासोबत बसेन. ते मुख्यमंत्री होते म्हणून त्यांच्याशी बोलावे, त्यांच्याकडे काय अधिकार आहेत, असा सवाल आंबेडकरांनी केला आहे. मावियाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यापासून जाणीवपूर्वक अंतर ठेवून असल्याचा आरोपही वंचितकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आंबेडकरांनी चव्हाणांवर टीका केली आहे. ते म्हणाले की सुभाष देसाई ठाकरे यांच्यासोबत असताना शिवसेनेला आमच्यासोबत जायचं होतं, पण नंतर संजय राऊत आले आणि त्यांचा विचार बदलला. तेव्हा महाविकास आघाडीसोबत घेऊन आमच्याशी बोलणी सुरू केली, मग आम्ही बाहेर पडलो, असंही आंबेडकरांनी म्हटलं आहे. शरद पवार यांचे घर फोडण्याचे काम कोणी केले असेल तर ते तटकरेंनी केले. मी अल्लाहला साक्षी म्हणून खूप गांभीर्याने हे वक्तव्य करतोय. मी ठामपणे दावा करतो की तटकरेंनी शरद पवारांचं घर फोडलं. त्यांच्या घरात कोणी भिंत उभा केली तर ती त्यांनीच उभारली आहे, असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की सुनील तटकरेजी, शरद पवारांनी तुम्हाला काय कमी केलं होतं? तुम्हाला मंत्री बनवलं. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी तुमच्या मंत्रिपदाला विरोध केला होता, तरी देखील शरद पवार यांनी तुम्हाला मंत्री केलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जयंत पाटील हे तटकरे यांना चांगलेच ओळखतात, त्यामुळेच ते शरद पवारांना म्हणाले होते की तटकरेंना मंत्रिपद देऊ नका, परंतु शरद पवार यांनी तुम्हाला, तुमच्या मुलीला, तुमच्या मुलाला, तुमच्या भावाला आणि तुमच्या भावाच्या मुलालाही पद दिलं. एका घरात 5-5 पदं देऊनही तुम्ही त्यांचं घर फोडलं. शरद पवार हे कधीही जातीवादी लोकांची हातमिळवणी करू शकत नाहीत, हे संपूर्ण देशाला माहीत आहे. तटकरे आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते, मंत्री होते, तेव्हा अगदी पहाटे 7 वाजता देखील शरद पवारांच्या घरात जाण्याचा अधिकार जर कोणाला होता तर तो केवळ तटकरेंनाच. परंतु 2014 पासून 2023 पर्यंत तटकरे रोज सकाळी शरद पवारांकडे जायचे आणि त्यांना म्हणायचे, साहेब आपण भाजपात जाऊया. त्यानंतर ते बाहेर येऊन लोकांना म्हणायचे, शरद पवारांनी भाजपात जाण्यास होकार दिला आहे. परंतु शरद पवार हे केवळ तुमच्यापासून दूर जाण्यासाठी तसं बोलायचे. ते तुम्हाला सांगायचे, तुम्ही जाऊन भाजपशी चर्चा करून या, परंतु तुम्हाला ते कधी कळायचंच नाही. केवळ तुम्हाला बरं वाटावं म्हणून ते तसे बोलायचे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.